तर या प्रॉब्लेम मध्ये टू प्रोग्रेसिव्ह वेव्स, एक आहे y1 त्याचं इक्वेशन दिलंय, y2 इक्वेशन दिलंय, साइन मध्ये आहे दोन्हीचं इक्वेशन. व्हेरी गुड. सुपर इम्पोज हा फॉर्म अ स्टँडिंग वेव्ह. डेफिनेटली स्टँडिंग वेव्ह फॉर्म करणारच. का करणार? कारण हे दोन्ही प्लस मायनस आहे, म्हणजे इट इज अ पॉझिटिव्ह एक्स वाले आहे आणि निगेटिव्ह एक्स वाले आहे. बट विचारलंय काय, अँप्लिट्यूड ऑफ पार्टिकल ऍट एक्स इक्वल टू 0.5 मीटर. मग ही y1 y2 च रिझल्टंट वेव्ह म्हणजे स्टेशनरी इज y1 प्लस y2. ह्याचा फॉर्म्युला काय येतोय डेरिव्हेशनचा? 2. ओके, स्टँडर्ड फॉर्म्युला 2a साइन, तुम्ही सांगायला पाहिजे होता 2 पाय nt इंटू कॉस प्लस 2 पाय बाय लॅम्बडा एक्स, असा फॉर्म्युला आहे. बरोबर, वायचा फॉर्म्युला डिराइव्ह. बट जर तुम्ही जर बघितला ह्या वेव्ह मध्ये, हिचा अँप्लिट्यूड काहीच नाही. म्हणजे गिवन वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड किती आहे? ए इज 1. त्यामुळं आपल्याला जे इक्वेशन पाहिजे सॉल्व्ह करायला, त्याचं वाय म्हणजे आपल्याला याचं फक्त अँप्लिट्यूड पाहिजे. कुणाचं? कारण त्याने विचारलं अँप्लिट्यूड ऑफ पार्टिकल. मग अँप्लिट्यूड ए चा फॉर्म्युला काय असतोय बाय फॉर्म्युला? इट इज अ 2a cos 2 पाय बाय लॅम्बडा एक्स. 2 पाय बाय लॅम्बडा एक्स. इज इट क्लिअर? गॉट इट? ओके, हा फॉर्म्युला अँप्लिट्यूडचा आहे. आता आपल्याला अँप्लिट्यूड फाइंड करायचं आहे. ऍट एक्स इक्वल टू मच 0.5. मग गिवन डेटावरून मी इक्वेशन y1 y2 वरून आपल्याला काय लागणार? एक्स तर आहे, ए ची व्हॅल्यू ऍज वेल ऍज लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला लागणार. ए ऍज वेल ऍज लॅम्बडाची व्हॅल्यू लागणार. बरोबर, इज इट राईट? मग ए आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काय असणार गिवन वरून? त्यासाठी मी काय करतो की गिवन इक्वेशन वरून व्हॅल्यू ऑफ अँप्लिट्यूड किती येईल? तर फ्रॉम गिवन इक्वेशन टू ए ची व्हॅल्यू तर 1च आहे. ओके, ए इज 1 कॉस 2 पाय बाय लॅम्बडा एक्स च्या ऐवजी एक्स बाय 4 आहे. आणि 2 पाय आउटसाइड आहे बघा, म्हणजे एक्स बाय लॅम्बडा. ओके, एक्स बाय लॅम्बडा म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन जर आपण बघितलं कुणाचं, y1 ऍज वेल ऍज y2 च, स्टँडर्ड इक्वेशन काय येतं? ए अँप्लिट्यूड साइन 2 पाय, आपण जरा जस्ट सो 2 पाय आउटसाइड इट इज nt मायनस एक्स बाय लॅम्बडा, असं होतं ना इक्वेशन. बरोबर आहे काय? nt एक्स बाय लॅम्बडा. मग आपल्याला लॅम्बडा पाहिजे. मग ह्या जर y1 ऍज वेल ऍज y2 वर कम्पेअर केलं
ए वर आहे, ए ची व्हॅल्यू किती वर आहे 2 पाय, लॅमडाची व्हॅल्यू किती येईल सांगा आता. काल हा फॉर्म्युला अँप्लिट्यूडचा लिहिला मी स्टँडर्ड. आता गिव्हन इक्वेशन वरून आपल्याला एक्स ला अँप्लिट्यूड फाइंड करायचंय. तर 2 ए किती कम्पेअर केल्यानंतर कळालं ए किती आहे, साइन 2 पायच्या अगोदर काहीच नाही ना, काहीच नाही म्हणजे काय, ए इज 1. त्यानंतर एन टी, ओके, एन ची 1/0.4 आहे व्हॅल्यू, x/4 म्हणजे एक्स बाय लॅमडा, लॅमडा किती आहे, एस लॅमडा व्हॅल्यू किती आहे 4. एस बाय कंपॅरिझन ए 1 आहे आणि लॅमडा किती आहे 4. हे ऍग्री विथ दिस एव्हरीवन, लॅमडा 4 ला ऍग्री झाला, करा पोट मग लॅमडा 4 and x is a 0.5. आता सॉल्व करा. सो इट इज अ 2 cos, yes, it is a pi by 2 and 0.5 म्हणजे हाफ. इज इट राईट, म्हणजे 2 इंटू कॉस किती येणार पाय बाय 4. तर कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते, कॉस 45 1/√2. नाही दिला असेल तर सीईटी काळजी घेतली असते, किती दिली असते व्हॅल्यू 1/√2. 2/1/√2 किती येणार 2/√2. So option is amplitude is √2, nothing but C option. अंडरस्टूड. ह्या प्रॉब्लेम मध्ये अंडरस्टँडिंग काय होतं, ए ची व्हॅल्यू किती 1 कळालं सगळ्यांना, आणि लॅमडाची व्हॅल्यू किती 4. हे फक्त आपण इक्वेशन कम्पेअर करून लिहिलेलं. as we compare this equation with this, आणि आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म्युला, अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय 2a cos 2 पाय बाय लॅमडा बाय एक्स. इज इट क्लिअर. तसे यामध्ये काय डाऊट आहे, गॉट इट. ठीक आहे, स्टॉप हियर.